स्ट्रायकिंग एंडवरती आपण फलंदाज पाहतोय सौरभ शिंदे. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असेल सॅमरन सिंग. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाजी करताना आपण पाहिलं तर वासिक शेख गोलंदाजी मार्कर. मॅचला सुरुवात मॅच क्रमांक 2. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना मैदानामध्ये खेळला जातो. 5 षटकाची मॅच मैदानामध्ये सुरू होते. समालोचन कक्षामधून शैलेश निवगणे सरांचा आवाज देखील आपल्यापर्यंत पोहोचेल आणि एक वातावरण निर्माण करण्याचं काम इथे शैलेश निवगणच्या माध्यमातून देखील केलं जाईल. धन्यवाद सर, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आज देखील तुम्ही या प्रहार प्रीमियर लीग बरोबर जोडले जातात. मॅचला इथे सुरुवात होते. आघाडीचे दोन्ही बॅटर आपण पाहतोय सौरभ आणि त्याचबरोबरीने समीर ही जोडी आहे. तर गोलंदाजी मार्क वरती वासिक शेख. पहिल्या चेंडूवरती थोडीशी गडबड इथे होतीये बॅटर कडून देखील आणि क्षेत्ररक्षकाकडून देखील, परंतु सरते शेवटी इथे बॅटर इथे सरशीव करतायत आणि पहिल्या चेंडूवरती इथे एक धाव सौरभ यांच्या बॅटमधून सिंगलने इथे धावसंख्येचा शुभारंभ सुरुवात श्री गणेशा केला जातोय. पहिल्या चेंडूवरती अगदी पाहिलं तर खळबळ पाहायला मिळाली. रनआउटचा चान्स देखील होता आणि तो चान्स हा टिपणं महत्वाचं होतं, कारण 2 ताकदवान बॅटर आज मैदानामध्ये असताना या फलंदाजांना बाद करणं गरजेचं होतं. इथे ज्या चुका झाल्या क्षेत्ररक्षकांना तिथे मात्र एक सिंगल धाव अगदी सहज कंप्लीट झाली, पूर्ण झाली आणि चांगली सुरुवात म्हणावी लागेल. वाशिक शेख गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अल्शिफा 11 कॅम्प संघाने क्षेत्ररक्षक चांगलं जाळं या ठिकाणी विणलंय. पाहिलं तर मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक बाउंड्री ते तैनात केला, तर पॉइंट क्षेत्ररक्षकाकडे देखील आणि त्याचबरोबर पंचांचा इशारा नो बॉल. ओव्हरस्टेपिंग पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं सीमा लाईनच्या बाहेर पाय नक्कीच गेला आणि तिथे मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा आला. पहिला चेंडू नो बॉल, त्यावरती आलेली एक सिंगल धाव. सॅम रनसिंग बॅटर आता मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंड वरती असेल. मॅचला परत एकदा सुरुवात आणि हा चेंडू असेल फ्री हिटचा इशारा, पंचांचा फ्री हिटचा इशारा. यावेळेस हा चेंडू फ्री हिटचा होता, त्यामुळे जास्त धोका इथे होणार नाही. प्रयत्न केला होता रन घेण्याचा पण थांबवलं इथे चेंडू मात्र डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली असं म्हणता येणार नाही किंवा सुरुवात खराब झाली असंही म्हणता येणार नाही. संमिश्र स्वरूपाचा खेळ आतापर्यंत होतोय. पहिला चेंडू नो बॉल, परंतु फ्री हिट वरती समीर यांना मात्र जास्त फायदा उचलता आला नाही. पुढचा चेंडू वासिक यांचा, इथे मात्र पदालालित्य केलाय. पॉइंटच्या दिशेने कुठलाही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. डीप मध्ये आपण पाहतोय डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये अरबाज पटेल तिथे तैनात आहेत. चेंडू अडवण्यामध्ये कुठेतरी उशीर झाला आणि त्या दरम्यान दोन्ही बॅटरचं जे आय कोऑर्डिनेशन आहे, जी रनिंग बिटवीन द विकेट आहे, या दोन्ही बॅटरने मात्र 2 धावा वेगात पूर्ण केल्या. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 4 विदाउट लॉस. यस शैलेश सर, सिंगल धावेला डबल मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. अगदी डोळ्यातल्या डोळ्यात इशारा करून त्या 2 धावा पूर्ण केल्या. पुढचा चेंडू वासिक, बॅटची कड आणि याच बरोबर विकेटचं पतन. पहिला धक्का, पहिला फलंदाज इथे होतोय बाद. अजीज बंबैया यांनी टिपलेला सुरेख असा झेल आणि त्यांनी देखील दाखवून दिलं की हा माझा एका हाताचं हे काम आहे. सर्वात अनुभवी खेळाडू म्हणून अजीज बंबैया यांची वर्णी संघाचे नेतृत्व देखील त्यांनी स्वीकारलंय आणि वासिक शेख यांच्या गोलंदाजीला चांगली साथ देखील दिली आहे. अप्रतिम अशी गोलंदाजी काल देखील आपण पाहिलं असेल. हमराज मृत्युंजय आणि त्यांच्या विरोधात KM फायटर्स कराडी या 2 संघांमधील ऑल इंडिया ओपन गटामधील मॅच हमराज मृत्युंजय या संघाने जिंकून त्याच कालच्या दिवसातील विजेते पदासाठी एक पाऊल पुढे टाकलंय. सेमीफायनलमध्ये दाखल झालेत आणि त्यावेळेस देखील हे युद्ध आपण पाहिलेलं आहे. जे ऑनलाईन प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले जात आहेत आणि जे प्रेक्षक मैदानामध्ये होते त्यांना देखील ठाऊक आहे की वासिक शेख काल ऑल इंडिया ओपन गटामध्ये होते, तर समीर, सौरभ, त्याचबरोबर रोहित ही जे बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय ते बॅटर देखील काल KM फायटर्स कराडी या संघामधून खेळलेत. परंतु ही फॉर्मॅट, हा जो फॉर्मॅट हा वेगळा आहे. हा पुणे जिल्हा नियामक मंडळाचा फॉर्मॅट आहे. एकाच एरियातील हे खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळतात आणि पुन्हा एकदा तेच दृश्य, कुठेतरी कपडे बदलले आहेत परंतु खेळाडू तेच आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. हप्पीस टेनिस बॉल क्रिकेटमधील एक सिक्सर किंग रोहन खरात, रोहन पवार इथे मैदानामध्ये येत आहेत.
यस, रोहन पवार नावाची आता एक चर्चा सातत्याने होते. पिच क्रिकेट असेल पण त्याने फुल पिच क्रिकेटवरती देखील आपल्या नावाचा ठसा उमटवायला सुरुवात केली. रोहन इथे मात्र उसळता चेंडू होता आणि इथे रोहन जसा मैदानात आला तसाच तो मैदानाच्या बाहेर वासिकने टिपलंय रोहनला. एक मोठी विकेट इथे गमावली जाते. सिक्सर किंग, आपण सुरुवातीलाच या गोष्टींची देखील चर्चा केली की एका सिक्सर किंगला रोखणं फार अवघड असतं, परंतु वासिक यांच्याकडचा अनुभव आणि त्या अनुभवाच्या जोरावरती आपण पाहतोय इथे एक विकेट प्राप्त केली जाते. बॅक टू बॅक 2 बॅटर इथे बाद होत आहेत. खराब सुरुवात इथे खराडी संघाची आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल गमावला, परंतु जी बॅटिंगसाठी जे आमंत्रित करण्यात आलं म्हणावी तशी स्टार्ट मिळाली नाही. आघाडीचे 2 बॅटर इथे स्वस्तामध्ये बाद झाले, रोहन देखील आणि समीर देखील. परंतु खराडी संघाकडे अजूनही ती क्षमता आहे, अजूनही धावा बनवण्याची ताकद आहे, अजूनही फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे. त्याचा ते फायदा घेतील तर बघूया अल्सिफा 11 हा संघ त्यांना रोखण्याचं काम करेल का. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत बॅटिंगसाठी. अक्षय माने इथे बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत, तर गोलंदाजी मार्कवरती वासिक शेख ऑन हॅट्रिक. हॅट्रिक चेंडू हाताळण्यासाठी इथे सज्ज होत आहेत. पुढचा चेंडू अक्षय यांच्यासाठी वासिक यांच्याकडून हाताळला जाईल. थोडस बदलालित्या करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र काय घडतंय, इथे झेल तर टिपलाय, परंतु मुख्य पंचांनी तिसऱ्या पंचांकडे इथे थोडीशी मागणी केली आहे की गोलंदाजाची जी ओव्हर स्टेपिंग आहेत की नाही याची पडताळणी करायची आहे. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. आणि इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय, नो बॉल. त्यामुळे इथे जीवदान मिळतंय आणि एका धावेची देखील वाढ होते. काय सांगाल सर, जीवदान मिळतंय याचा फायदा घेतला जाईल का आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. यस, या जीवदानचा फायदा तर अक्षयला घ्यावाच लागेल, कारण सुरुवातीपासून पाहिलं तर खराडी संघ थोडासा डगमगलेला पाहायला मिळाला. रन घेताना ताळमेळ थोडासा कमी पाहायला मिळाला. विकेट देखील झटपट गमावल्या. अक्षयला मिळालेला जीवदानचा फायदा कितपत होईल. फ्री हिटचा चेंडू असेल. यावेळेस हा चेंडू मात्र विकेट किपरच्या डोक्यावरनं खेळला गेलाय आणि हा चेंडू इथे पाहतोय आपण जातोय सीमारेषा पार. अक्षयच्या बॅट मधून चौकार. हा चौकार मात्र आशा पल्लवित करेल, खराडी संघाच्या कॉन्फिडन्स मध्ये वाढ करेल. अक्षय मानेच्या बॅट मधनं आलेला हा चौकार मात्र धावा पुढे घेऊन जाताना पाहायला मिळेल. या धावा मात्र गरजेच्या आहेत. धावफलकावरती धावा जमवत आहेत 9 धावा, 9 रन ऑन स्कोर बोर्ड. अशी सातत्याने अगदी पाहिलं तर आपण बार मैदानामध्ये टाकले जात आहेत, बाउन्सर चेंडू मैदानामध्ये टाकले जात आहेत. प्रत्येकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. हा चेंडू थोडासा समोर होता, सिंगल धाव, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि ते चुका होत आहेत. जो संघ धावा रोखण्यासाठी मात्र पहिल्या चेंडूवरती चर्चेत होता, इथे मात्र ओव्हरच्या स्वरूपात धावा खर्च होत आहेत. बॅकअप थोडासा खराब, दुहेरी धावा येत आहेत आणि 2 धावांनी धाव फलकावरती धाव. ओके, यस, एक सिंगल रन. फलंदाजाने स्वतः सांगितलं की माझ्या शरीराला चेंडू लागला होता, त्यामुळे फक्त एक सिंगल धाव इथे मात्र धावफलकावरती नोंदवली जाईल. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा, 2 फलंदाज बाद. सुरुवात म्हणावी तशी चांगली झालेली नाहीये खराडी संघाची, परंतु इथे दर्शवलं जातंय ती खेळाडू वृत्ती देखील इथे संघाने दाखवली आहे. या अगोदरच्या चेंडूवरती म्हणजे पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती जिथे 1 धाव होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला. 2 धावा इथे ग्राह्य धरल्या गेल्या, परंतु स्वतः बॅटरने त्या ठिकाणी नकार कळवला की ती दुसरी धाव इथे ग्राह्य धरली जाऊ नये, कारण त्यावेळेस जी फेकी झाली त्यावेळेस शरीराचा वेध इथे घेण्यात आला आणि त्या दरम्यान आपण पाहतोय चेंडू इथे फक्त आणि फक्त एका धावेसाठी इथे मार्गस्थ करण्यात आला. खेळाडू वृत्तीने देखील हा संघ इथे आपल्या बरोबर खेळताना पाहायला मिळतोय. खराडी संघाचं त्याबद्दल देखील कौतुक आहे. ऑल इंडिया ओपन गटांसाठी आपण पाहतोय मॅन ऑफ दी सिरीज या किताबासाठी आकर्षक अशी 2 व्हीलर जी आपण पाहतोय मुख्य व्यासपीठाच्या अगदी डाव्या बाजूला आहे आणि ती ऑल इंडिया ओपन गटातील मॅन ऑफ दी सिरीज या खेळाडूसाठी प्रदान करण्यात आले. नवीन गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 पॉवर प्लेला इथे सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात इथे होईल. अब्दुल्ला गोलंदाजी मार्कवरती येतात. द यॉर्कर किंग
म्हणून देखील त्यांची एक ओळख. बघूया इथे मिळालेल्या जीवदानाचा फायदा कशा प्रकारे घेतील. बॅटर देखील सज्ज होत आहेत. इथे देखील अकुट टप्प्याचा चेंडू आहे. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. एक धाव त्या दरम्यान मिळते. एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 11. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एका बाजूने आपण पाहतोय सौरभ शिंदे. काल देखील या बॅटरने कमालीची बॅटिंग केली. एनबी ट्रॉफी मध्ये देखील अगदी धुवाधार बॅटिंग करत असताना आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिलं. आणि त्यावेळेस देखील सौरभ शिंदे म्हणा किंवा वासिक शेख म्हणा, मयूर कारंडे म्हणा, ही सगळी एकत्रित खेळणारी मंडळी आपण त्या स्पर्धेमध्ये पाहिली आहेत. आणि ती स्ट्रेंथ, तो स्ट्रॉंग झोन वासिक शेख यांना देखील ठाऊक आहे. आणि त्याच अनुषंगाने क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. परंतु गोलंदाज इथे मात्र काहीशी भरकटलेली गोलंदाजी करतायत. उजव्या इष्टीच्या बाहेर बॉल इथे हाताळला जातोय आणि पंच इथे लगेच कळवतील इट्स अ वाईट बॉल. अवंतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 12 धावा. 12 रन्स ऑन बोर्ड. मोहम्मदचा हा चेंडू मात्र चेंडू हवेत केला आणि इथे फलंदाज होईल झेलबाद. मोठी विकेट. इथे सौरभला मात्र बाद केलं गेलंय. चांगला झेल इथे टिपला जातोय. अर्शन शेख तिथे आपण पाहतोय चेंडू खाली येत आहेत. एक चांगला झेल इथे टिपला जातोय आणि सौरभ शिंदे इथे बाद होत आहेत. एक मोठी विकेट गमावली जाते. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय अब्दुल्ला यांच्याकडून केली जाते. तो विश्वास संघनायकांनी अब्दुल्ला यांच्यावरती ठेवला. या देखील खेळाडूने कित्येक दशक आपल्या खेळाच्या जोरावरती आपल्या नावाचा दबदबा कॅम्प भागामध्ये, कॅम्प परिसरामध्ये निर्माण केलाय. आणि तो का केलाय, अजूनही ती क्षमता त्याच्यामध्ये आहे ती दर्शवण्याचं काम त्यांनी आता विकेटवरती केलंय. एक समोरच्या आघाडीचा बॅटर त्यांनी बाद केला. एक बिग विकेट इथे गॉन केली आहे. इथे मात्र आपण पाहिलं तर सौरभ शिंदेला डगआउटच्या दिशेने धाडलंय. तर तितकाच ताकदवान बॅटर इथे नागेश पुजारी इथे बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. अजून एक सिक्सर किंग खराडी संघाकडून स्ट्राईकला सज्ज होत आहेत. यस, नागेश पुजारी सारखा एक ताकदवान बॅटर आता मैदानामध्ये आलाय. खरं तर अनुभव समोर आणि या अनुभवाच्या समोर आता ताकद देखील पाहायला मिळेल. असा चेंडू मात्र शरीरावरती आला होता. स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढला. धावपळ तिथे सुरू. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा तिथे पूर्ण केल्या. एका बाजूने अक्षय माने आणि एका बाजूने अगदी पाहतोय आपण नागेश पुजारी. गोलंदाजी मार्कवर मोहम्मद अब्दुल्लाला आपण पाहतोय. खरं तर सौरभ शिंदेकडनं बऱ्याचशा अपेक्षा होत्या, कारण याच मैदानामध्ये त्याने मागची स्पर्धा गाजवली आहे आणि या स्पर्धेमध्ये देखील सौरभकडनं फार अपेक्षा होत्या. पण त्या अपेक्षांचा अगदी भंग झाल्यासारखं नक्की वाटलं. प्रेक्षक देखील वाट पाहत होते सौरभच्या एका मोठ्या इनिंगची, पण अब्दुल्लाने ती इनिंग संपवली. यावेळेस फटका जोरदार कडक शॉट. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. सुरेखरीत्या इथे फटका खेळण्यात आला आणि अशाच फटक्यांसाठी नागेश पुजारी यांना ओळख निर्माण केलेली आहे. अखूट टप्प्याचा चेंडू होता. शरीरभेदक मारा होता. अगदी शरीरापासून वेगळा केला. बॅट स्विंग अगदी वेगात केली आणि त्यानंतर स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं. एक टप्पा घेत क्षेत्ररक्षकाला अक्षरशः इथे चकवा देत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे या 4 धाव्यांसाठी मार्गस्थ केला जातोय. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढही होतीये. धावसंख्या होते ती 18. पुन्हा एकदा चांगला चेंडू हलक्या हाताने इथे चेंडूला स्टेअर केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील वेगात पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 20. पुढील मॅचचा कॉल इथे केला जातोय. पुढील मॅच साठी दोन्ही टीमचे कॅप्टन पुरंदर टीम पुरंदर आणि त्यांच्या विरोधामध्ये मैत्री प्रतिष्ठान कोथरूड या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी सज्ज राहायचंय. एका बाजूने नागेशला आपण स्फोटक फलंदाज म्हणून पाहतो, पण अगदी त्याकडे चातुर्य देखील आहे. चौकार खेळल्यानंतर पुढचा चेंडू त्याने परफेक्ट गॅप मध्ये खेळला, कारण क्षेत्ररक्षक फार दूर होता हे पाहिलं होतं. अगदी हलक्या हाताने तो चेंडू खेळला असता 2 धावा घेतल्या आणि परत पुढच्या चेंडूवरती देखील तो कॅल्क्युलेशन नुसारच मैदानामध्ये सरकतोय, कारण विकेट गमावले गेलेत आणि आता विकेट राखायची देखील आणि धावा देखील पुढच्या 2 धावा परत एकदा येतात. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावा, 2 फलंदाज बाद. जबाबदारीने खेळावं लागेल. आघाडीचे बॅटर जरी स्वस्तामध्ये बाद झाले तरी देखील तुम्हाला ती जबाबदारी राखणं फार गरजेचं आहे आणि त्या जबाबदारीनुसारच तुम्हाला खेळावं लागेल. आणि ती जबाबदारी नागेश यांनी आपल्या खांद्यावरती घेतली आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतायत. एखाद्या खराब चेंडूवरती ते प्रहार त्यांच्या बॅटमधून करतात, तर चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचं काम देखील त्यांच्या माध्यमातून केलं जातं आणि हेच खरं क्रिकेट आहे. हे बेसिक क्रिकेट आहे. तुम्हाला ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये असतो ना त्यावेळेस तुमचा बेस्ट द्यावा लागतो
आपली सिनियरिटी, आपला अनुभव तिथे पणाला लावावा लागतो आणि तेच नागेश पुजारी आपल्या संघासाठी करतायत. आघाडीचे बॅटर स्वस्तामध्ये बाद झालेत. ही पहिलीच मॅच आहे, नॉकआउट स्टेज आहे. प्रत्येक मॅच जिंकणं गरजेचं आहे. एक समोरच्या टीम समोर एक कडवं आव्हान उभं करायचं आहे. सुरुवात जरी खराब झाली तरी शेवट मात्र खराब करून द्यायचा नाहीये. इथे मात्र चांगली धावसंख्या उभ्या करून एक टफ फाईट स्कोर इथे उभा करण्याचा त्यांचा देखील प्रयत्न आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज इथे फिरकीपटू फैजान इथे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. पहिला चेंडू अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. अरबाज पटेल अप्पीच टेनिस बॉल क्रिकेटमधील अजून एक सुपरस्टार खेळाडू आज आपण पाहतोय. अल्सिफा 11 या संघाकडून खेळतोय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 23. 3 गाड्यांच्या मोबदल्यात. आणि एका बाजूने अक्षयला आपण बॅटिंग करताना पाहतोय. ज्या प्रकारे अक्षयने बॅटिंग सुरुवात केली, पहिल्याच चेंडूवरती तो नक्कीच बाद झाला होता, पण तिथे नो बॉल आल्यामुळे त्याला जे जीवदान मिळत त्याचा फायदा अक्षय देखील मैदानामध्ये घेतोय. यावेळेस नागेश पुजारीच्या बॅट मधनं हा चेंडू बिरकावून दिलाय सीमारेषा पार. षटकार. नागेश पुजारी, आपण याच गोष्टीची याच नावाची चर्चा करत होतो. खराब चेंडूला ते सोडणार नाही, चांगल्या चेंडूला सन्मान देतील. ठाऊक आहे, जबाबदारी आहे, त्या जबाबदारीने आपल्याला बॅटिंग करायची आहे आणि एक चांगला टोटल इथे उभा करायचा आहे आणि तोच प्रयत्न नागेशांचा आहे. खराब चेंडूसाठी ते तयार आहेत आणि त्या चेंडूवरती प्रहार देखील योग्य पद्धतीने करतायत. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी ती ताकद नजाकत दोन्ही काही आपण त्या फटक्यामध्ये पाहिलंय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या आपण पाहतोय 29 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जातोय. डीप कव्हर पॉइंट आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर डीप वाईडिश लॉंग ऑन आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय काऊ कॉर्नर, स्क्वेअर लेग इथे देखील बॅकफुटला गेले. इथे पंच अगदी वेगवान आहे, परंतु क्षेत्ररक्षक या फटक्यासाठी तैनात. परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नागेश आणि त्याचबरोबर अक्षय या जोडीने इथे 2 धावा पळून पूर्ण केल्यात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 31. 3 गड्यांच्या मोबदल्यात. अगदी फैजानच्या गोलंदाजीचा पुरेपूर फायदा मात्र इथे घेतला जातोय. कारण पहिला चेंडू अगदी फ्लायटेड टाकला होता, स्लोवर होता आणि तो ओळखला होता नागेशने आणि त्यावरती षटकार मात्र त्याने खेळला होता. नंतर दुहेरी धावा देखील आल्या. फैजानचा हा देखील फ्लॅटेड चेंडू होता, पण इथे जाळं विणलंय आणि त्या जाळ्यामध्ये नागेश पुजारीला मात्र अडकवलंय. फलंदाज इथे बाद. फरांनी टिपला एक सुंदर झेल आणि ते नागेश परताना आपल्याला पाहायला मिळेल. नागेश इथे बाद होत आहेत याचाच अर्थ सांगायला एक मोठा धक्का बसतोय. नागेश पुजारी इथे बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी छोटा पॅकेट और बडा धमाका. रितेश मंडल इथे नवीन बॅटर आहेत. या देखील बॅटरकडे ती क्षमता आहे मोठ्या फटक्यांसाठी. अगदी स्लॉगर स्पेशलिस्ट ज्याप्रमाणे गोलंदाज असताना त्याचप्रमाणे काही बॅटर देखील असतात. या पुढील मॅचसाठी आपण पुन्हा एकदा कॉल करतोय. एका बाजूला असतील मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड, तर त्यांच्या विरोधामध्ये कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत आणि टॉससाठी आपण सज्ज राहायचं आहे. आपल्याला दिलेले टी शर्ट परिधान करून आपण संपूर्ण टीमला घेऊन इथे प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचं आहे. आपल्या टीमचा फोटो सेशन होईल आणि त्याचबरोबर पुढच्या मॅचचा टॉस देखील संपन्न केला जाईल. नवीन बॅटर रितेश मंडल, तर गोलंदाजी मार्कवरती फैजान. इथे आखूड टप्प्याचा चेंडू आहे. उंची अतिरिक्त घेतली आहे. पंच इथे कळवतील. फर्स्ट बाउन्सरचा इथे इशारा कळवलाय, परंतु मुख्य पंचांकडे इथे बॅटरने दाद मागितली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. रिव्ह्यूचा वापर इथे करण्यात येतोय. बॅटिंग टीमने इथे रिव्ह्यूचा वापर केलाय. व्हाईट बॉल साठी हाईटच्या वरून चेंडू गेलाय की नाही याची पडताळणी आपण इथे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून करतोय. पुन्हा एकदा प्रथम स्पोर्ट्स मीडिया आपल्याला या चेंडूची संपूर्ण कहाणी सांगतील की हा चेंडू योग्य आहे की नाही याची पडताळणी करतील. तिसरे पंच अक्षय निर्मल सर आपल्या बरोबर जोडले जातील आणि मुख्य स्क्रीनवरती आपल्याला या चेंडूची संपूर्ण कहाणी समजून येईल. काय सांगाल सर? आतापर्यंत धावसंख्या 31 झाल्या. तिसरं षटक सुरू आहे. 4 बॅटर आघाडीचे बाद झालेत. धावसंख्या कुठपर्यंत इथे मजल मारेल? यस, खराडीचा डावफलक जर पाहिला तर सुरुवातीला जो अडखळला होता त्यानंतर नागेश पुजारी मैदानामध्ये आला. असं वाटलं नागेश पुजारी आता हा डावफलक फार लांबवर घेऊन जाईल, पण इथे फैजानने अगदी सुरुवातीचे काय चेंडू ते धावा तिथे खर्च केला. ते चेकिंग मात्र केलं जात आहे. व्हाईट बॉल असा पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू व्हाईट बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल होतोय बॅटिंग टीमचा.
पण नागेश बाद झाल्यानंतर आता नवीन बॅटरला आता दुरा सांभाळायला लागेल अक्षयला आणि रितेशला ही मात्र एक चांगली जोडी टिकवावी लागेल आणि धावा देखील बनवायला लागेल. फैजानचा चेंडू वाईट बॉल आलाय. त्यावेळेस फैजानचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेणार होता. माती विकेटचा पुरेपूर फायदा इथे घेतला जातोय. पंचांकडे अपील मात्र केली आहे. तिसऱ्या पंचांकडे परत एकदा विचारणा केली जाते. अक्षय निर्मल सरांना परत एकदा पाहावं लागेल इथे विकेट आहे का नाही हे मात्र पाहावं लागेल. धावफलकावरती आपण पाहतोय 32 धावा. नागेश पुजारीने अगदी कडवा प्रतिकार केला होता पण त्यानंतर त्याला देखील थांबवलं गेलं. अक्षयवरती आता जबाबदारी असेल पण अक्षय जास्त वेळ मैदानामध्ये टिकून आहे पण आता धावा देखील अक्षयला बनवायला लागेल. रितेश मंडळ नवीन बॅटर मैदानामध्ये आले पण त्यासाठीच अपील तिथे केली आहे आणि पाहूया निर्णय काय येतोय. तिसऱ्या पंचांकडे इथे विचारपूस केली जाते. अगदी चातुर्य आपण यष्टांच्या मागे आणि तिसऱ्या पंचांचा योग्य तो निर्णय येतोय. बॅटर सेफ आहेत, नॉट आउट आहेत, परंतु अजीज बंबैया यष्टांच्या मागे सुरेख कामगिरी करतायत. चेंडू मात्र निर्धाव आहेत. रितेश पंडल आपण पाहतोय आतापर्यंत म्हणावा तसा सूर अजूनही गवसलेला नाहीये. धावसंख्या देखील उभी करायची आणि त्याचबरोबर विकेटवरती देखील थांबायचंय अशी दुविधा मनस्थिती आहे. परंतु फैजान काय गोलंदाजी इथे करतायत. 32 धावा झाल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय लॉंग दी कार्पेट. लॉंगॉनच्या दिशेने एक धाव पूर्ण आहे. अक्षय दुसरीचा प्रयत्न करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट ती चपळाई अक्षय यांच्याकडून आपण पाहतोय. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये करतायत. षटकाची इथे समाप्ती होईल. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात येतो आणि 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात येतो आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा. 34 रन्स फॉर लॉस ऑफ 4 विकेट. काय सांगाल सर शेवटचे 12 चेंडू कितपत धावा इथे जोडल्या जातील. यस शैलेश सर 34 धावा 3 ओव्हरमध्ये आतापर्यंत बनवले गेले. सरासरी तर चांगली राखली गेली पण हे 12 चेंडू मात्र फार निर्णायक ठरतील कारण या 12 चेंडूमध्ये कमीत कमी 20-25 धावा प्लस येणं गरजेचं असेल कारण समोरच्या खंब्यामध्ये वासिक सारखा ताकदवार बॅटर आहे. अरबाज पटेल देखील एक चांगली बॅटिंग करतो. हाफ पिच क्रिकेटमध्ये नाव फार मोठं कमवलंय पण फुल पिच क्रिकेटवरती देखील त्याचा एक वेगळा दरारा आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगली बॅटिंग लाईनअप अल शिफा कॅम्प संघाकडे आहे आणि त्या संघासमोर जर तुम्हाला लढायचं असेल तर गोलंदाजसाठी कमीत कमी 60 धावा इथे बनवणं गरजेचं असेल आणि तो प्रयत्न इथे अक्षय आणि रितेश हे दोघं करतील. गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज आशिष या गोलंदाजाकडे आता मात्र कर्णधाराने दुरा सोपवली. समोर असेल अक्षय. सडपातळ एसटीचा अक्षय आज अगदी पाहिलं तर चांगली रनिंग त्याची पाहायला मिळाली. अगदी त्याने बॅटिंग चांगली केली आहे पण आता इथून पुढचा डाव त्याला संघासाठी सावरावा लागेल. स्विचिटचा सुंदर फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू केला आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती ओव्हरची सुरुवात चौकाराने होतीये. आपण अक्षय यांच्याविषयीचं वक्तव्य केलं की सडपातळ बांधा आहे परंतु भक्कम आधार आतापर्यंत संघाला दिलाय. स्विचिटचा देखील देखना फटका आपण पाहतोय. बॅट अगदी उलट्या दिशेने इथे खेळ फिरवली आणि त्यानंतर आपण पाहतोय अगदी तो हाय अँड जे कॉम्बिनेशन आपण पाहतोय अगदी सुरेखरित्या शेवटपर्यंत चेंडूला आपण पाहिला आणि त्यानंतर तो चौकार इथे देखील बॅकफुटला जाऊन वा काय फटका खेळलाय. छोटा पॅकेज और बडा धमाका. स्टँड अँड डिलिव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्रॅकिंग इथे आपण पाहतोय फटका खेळलाय आणि त्या दरम्यान आलेला चौकार 4 धाव्यांसाठी. बॅक टू बॅक 2 चौकार. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ते 42 4 गड्यांच्या मोबदल्यात. याच अक्षयने मात्र सांगितलं ना हम दिलीप कुमार ना ही किसी हीरो के बच्चे हमें सीधे साधे अक्षय अक्षय अक्षय. अक्षयची बॅट मात्र मैदानामध्ये तळपली आहे. ज्या पद्धतीच्या धावा तिथे हव्या होत्या त्या धावा अक्षयच्या बॅट मधनं येत आहेत. अक्षय मात्र आज लढतोय संघासाठी. पहिल्या चेंडूवरती जे योगदान मिळालं होतं ना अक्षयने मात्र चांगलाच खेळ मैदानामध्ये करून दाखवला. प्रतिम खेळ आज अक्षय मैदानामध्ये खेळतोय आणि अशीच बॅटिंगची गरज आहे. जर एक मोठा धावफलक खराडी संघाला उभा करायचा असेल तर अक्षयच्या बॅट मधनं सातत्याने धावांचा पाऊस पडणं गरजेचं आहे. यावेळेस हा चेंडू आकाशात उडवलाय पण क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या खाली येतोय आणि अक्षय
इथे मात्र चांगल्या खेळीला नजर लागली आणि अक्षय इथे होतोय झेलबाद. फरहान असा खेळाडू आहे ना की याच्या हातातून झेल सुटलेला मी तरी पाहिलेला नाहीये. कशाही प्रकारे तो झेल घेणार, अगदी चेंडूपर्यंत पोहोचला तर या खेळाडूच्या हातातून झेल सुटू शकत नाही. तो चिटकूनच बसतो, असा तो क्षेत्ररक्षक आहे. आणि मोक्याच्या क्षणी आणि मोक्याच्या जागेवरती जेव्हा जेव्हा गरज आहे तेव्हा तेव्हा तो पोहोचलेला आपण पाहिलेला. आतापर्यंत 2 झेल त्यांनी टिपलेत, फार उंचावरती चेंडू. आणि काय कॅमेरावर किती आपण पाहतोय, अगदी चेंडूवरचं नाव देखील स्पष्टपणे दिसतंय. चेंडूला फॉलो केलं जात आहे. गुड वर्क कॅमेरामॅन. आपले सर्वच कॅमेरामॅन चांगलं कामगिरी करतायत, त्यांचं कौतुक आहे. त्या हावभाव चेहऱ्यावरचे दोन्ही खेळाडूंच्या, बॅटरच्या देखील आणि गोलंदाजाच्या देखील स्पष्टपणे दिसून आलंय. कारण अक्षयांनी 2 चौकार मारले, परंतु त्यानंतर इथे आशिष यांनी देखील ती विकेट प्राप्त केली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत, रणजित. हा चेंडू मात्र बॅकफुटला जाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडूची काहीशी उसळी कमी आहे. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. अजीज बंबैया इथे मात्र चेंडूचं कलेक्शन करतायत. चेंडू निर्धाव. धावसंख्या 42, 5 गड्यांच्या मोबदल्यात. 42 धावांवरती धावफलक अगदी रोखला गेला. यावेळेस हा चेंडू परत एकदा हवेत खेळला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल, टिपलाय झेल आणि इथे फलंदाज होतोय बाद. हर्षल आणखी एक अनुभवी खेळाडू. संघातील अनुभव इथे मात्र आज पाहायला मिळेल. कॅम्प संघामध्ये बरेचसे अनुभवी खेळाडू आहेत. हर्षल देखील त्याच खेळाडूंपैकी एक. आणि चांगला झेल हर्षलने इथे संपन्न केला. झेल टिपला. रणजित 0 धावांवरती इथे बाद होईल. आणि याच गोष्टींसाठी आपण पुणे जिल्हा नियामक मंडळाची स्थापना केली आहे की अनुभवाबरोबरच आपल्या भागातील यंग खेळाडूंना देखील जी संधी उपलब्ध करून दिली जाते, तो खेळ त्यांच्याकडून देखील होतोय. मागच्या मॅचमध्ये देखील तुम्ही तेच पाहिलं असाल. कार्तिक आणि गोलू या खेळाडूंनी देखील ज्या अनुभवी खेळाडूंबरोबरीने साथीने त्यांनी कामगिरी केली ती देखील फार उल्लेखनीय होती. आणि इथे देखील आपण पाहतोय अजीज बंबई आहे, वासिक शेख आहे, त्याचबरोबर आपण पाहिलं तर हर्षल आहे. आणि अशा खेळाडूंची साथ, त्यामुळे आपण पाहिलं तर अशा खेळाडूंना फरहानसारखे खेळाडू देखील तयार होत आहेत. इथे देखील आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन चेंडूला इथे पंच करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय रितेश मंडल. इथे पुन्हा एकदा फारुख शेख इथे आपण पाहतोय कुठेतरी चेंडू मिस करतायत. 4 षटकांचा खेळ संपलाय. 42 धावा झाल्यात. 6 बॅटर बाद आहेत. अजून किती धावा बनवल्या जातील? हर्षल इथे गोलंदाजी मार्कवरती येतील आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे एक अनुभवी गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. आशिषचं षटक मात्र फार चांगलं होतं. 8 धाव फक्त आशिषने खर्च केला. 2 फलंदाज देखील तिथे बाद केले. टाइम संपलाय. म्हणजे एक खेळाडू अतिरिक्त सर्कलच्या आतमध्ये बोलायला लागेल. फक्त 4च खेळाडू आता सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 42 धावा या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. धावफलक अगदी शांत झालाय, रोखून ठेवलंय धावफलकाला. शेवटचे 6 चेंडू मात्र या इनिंगचे शिल्लक असतील. हर्षलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. अनुभवी गोलंदाजी मार्कवर आता पाहायला मिळेल आणि तो अनुभव, कॅम्पचा अनुभव आज मैदानामध्ये प्रहार चषकामध्ये पाहायला मिळेल. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय सिंगल धाव. इथे दुसऱ्या धावायचा प्रयत्न, गडबड गोंधळ, चुकीचा कॉल. जिओच्या जमान्यामध्ये मिस कॉल देण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर इथे फलंदाज होईल धावबाद. चुकीचा कॉल. तो तालमेल इथे पाहायला मिळाला. गरज नसताना धावपळ केली, परंतु यामागचं देखील एक कारण आहे. रितेश मंडल यांना स्ट्राईक देण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे स्वतःची विकेट इथे फारुख यांनी इथे प्रदान केली आणि त्याचमुळे आपण पाहतोय इथे रितेश मंडल पुन्हा एकदा स्ट्राईकला आहेत. तर संघाचे संघनायक निलेश लोंढे इथे मैदानामध्ये येत आहेत. अनुभवी खेळाडू या संघामध्ये देखील आहेत. वयाची 40 उलटल्यानंतर देखील खुल्या गटामध्ये आपण या खेळाडूला खेळताना पाहिलेला आहे. त्यामुळे अनुभव तर इथे देखील आहे, परंतु आता सरशी इथे आपण पाहतोय अल्सिफा 11 संघाने मात्र मिळवली आहे. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न हर्षल त्या ठिकाणी करतील. चांगला झेल टिपलाय. उंची बरोबरच जजमेंट चांगलं होत आहे आणि रितेश मंडल देखील होतील बाद. अजून एक मोठा धक्का खराडी संघाला बसतोय आणि अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक 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 टू द पॅव्हेलियन. सातत्याने विकेट इथे गमावल्या जात आहेत. खेळाडू फक्त मैदानामध्ये येतात, हजेरी लावून मैदानाच्या बाहेर जात आहेत. एका पाठोपाठ एक विकेट इथे गमावल्या गेल्या. या ओव्हरमध्ये देखील 2 फलंदाज पहिल्या 2 चेंडूमध्ये बाद झाले. रनआउटच्या रूपाने एक विकेट आली, दुसरी विकेट अगदी कॅचच्या स्वरूपात आली.
हर्षल मात्र अनुभवाची गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहतोय. सुंदर कॅमेरा वर्क संपूर्ण प्रथम स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. खरं तर या संपूर्ण टीमचं कौतुक करावं तेवढं कमी. डिसिप्लिन, सर्व कॅमेरामॅन असतील, सर्व टीम असेल, यांचं एक डिसिप्लिन आपल्याला मैदानामध्ये नेहमी सातत्याने पाहायला मिळतं. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय ओमकार. ओमकार आल्या आल्या पहिला चेंडू त्याने हवेत खेळला. क्षेत्ररक्षक तिथे थांबवला गेलाय, टिपलाय झेल आणि ते ओमकारचा आल्या आल्या संपला खेळ. काय गोलंदाजी इथे केली जाते. हर्षल आलेत आणि फक्त विकेट. तिन्ही चेंडूंवरती विकेट आहे. पहिल्या चेंडूवरती धावबाद, दुसऱ्या चेंडूवरती झेलबाद, तिसऱ्या चेंडूवरती देखील झेलबाद. अशी काही गोलंदाज असतात, त्यांचं नशीब त्या खेळपट्टीवरती किंवा त्या मैदानामध्ये किंवा त्या स्पर्धेमध्ये नेहमीच उजागर होतं आणि तेच आपल्याला हर्षल यांच्याकडून पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूपासून म्हणजे तिन्ही चेंडू हाताळलेत आणि तिन्ही चेंडूंवरती यश प्राप्त होते आहे. एकच धाव खर्च केली आहे. 3 चेंडूंमध्ये धावसंख्येमध्ये फक्त एका धावेची वाढ होते आहे. तर या संघाची शेवटची जोडी मैदानामध्ये येते आणि बॅटिंगसाठी आपण पाहतोय शिवाजी ढाले एक नवीन बॅटर येत आहेत. मागच्या कालच्या दिवसामध्ये देखील ओपन गटामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील या खेळाडूने मिळवलेला होता. आणि यानंतरचा सामना मैत्री प्रतिष्ठान कोथरूड विरुद्ध पुरंदर या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन तयार राहायचंय. पुढचा चेंडू शिवा ढाले इथे आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण तिथे सुरेखरित्या केलं जात आहे. धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या आपण पाहतो इथे 2 धावेने वाढ होते. धावसंख्या होते ती 45. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. चला, कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर आणि त्यांच्या विरोधात मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड या 2 संघांमध्ये इथे पुढील मॅचचा टॉस केला जाईल. आपण इथे पडताळणी करतोय अगदी योग्य पद्धतीने चेंडू अडवलाय की नाही. यस, इथे योग्य पद्धतीने चेंडू अडवलाय असं कुठेतरी निदर्शनात येत आहे. 45 धावा झाल्यात 9 गड्यांच्या मोबदल्यात. प्रोजेक्टेड स्कोर इथे आपण 47 पाहतोय, परंतु त्यापेक्षा अधिक करण्याचा प्रयत्न असेल. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या लगतचा आहे आणि पंचांनी इथे तिसऱ्या पंचांकडे कॉल केलाय कारण क्लोज कॉल आहे. यष्टीरक्षक अगदी चातुर्याने म्हणजे डोळ्याची पापणी लवते न लवते तोच यष्टी इथे उद्ध्वस्त करतो आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांकडे मुख्य पंचांनी दाद मागितली आहे. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. ऑलआउटची नामुष्की इथे ओढवणार का हे मात्र पाहावं लागेल. अजित बंबया फार फास्ट आहेत विकेटच्या मागे. अप्रतिम रक्षण त्यांचं आपण पाहतोय. पंच मात्र तिसरे पंच शहानिशा करतायत. निर्णय कळवला जाईल. क्लोज कॉल या ठिकाणी आणि पंचांची मात्र विचारणा त्या ठिकाणी सुरूच आहे. अजित बंबया मात्र प्रयत्न फार अप्रतिम होता. फलंदाज अगदी प्रथम दर्शनी पाहिलं तर बॉक्सच्या बाहेर होता आणि त्यानंतर पंचांचा इशारा नो बॉल. नो बॉल. अगदी विकेट किपरने त्यांच्या पुढे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. हे चातुर्य महागात पडलं की काय. अजित बंबया यावेळेस मात्र अतिघाई संकटात जाई आणि तिथे नो बॉलच्या स्वरूपात धाव देखील आली. धाव फलकावरती धावा जमवतात त्या 46. हर्षल परत एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस बॅटची कट घेते. स्लिपचा क्षेत्ररक्षक चेंडूला थांबेल. एक सिंगल धाव. सिंगल धावेने इथे धाव फलकावरती आपण पाहतोय वाढ होतीये 47 धावा. शेवटचा एक चेंडू ऑल आउट होणार का. या चेंडूवरती धावा येणार. हर्षल यांना गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. आता हर्षल यांना मी कॅम्प परिसरामध्ये फार वर्षापूर्वी खेळताना पाहिलं होतं. त्यांची हेअरस्टाईल मात्र त्यांची ओळख होती. आज त्यांची हेअरस्टाईल थोडी बदलली आहे. अगदी मिशांना ताव दिलाय पण अगदी त्यांची हेअरस्टाईल मात्र फार वेगळी हेअरस्टाईल त्यांची नक्कीच आपण सुरुवातीला पाहिली होती. हर्षल यांनी अनुभवाची गोलंदाजी नक्कीच आज मैदानामध्ये केली. कॅम्पसाठी मात्र सातत्यानं एक चांगला खेळ आपण हर्षल यांचा पाहिलाय. शेवटचा चेंडू घेऊन हर्षल. यावेळेस फटका मात्र चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव अगदी वेगवान पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेला इथे संधी मात्र नाही आणि त्याचबरोबर 5 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर खराडी 11ने बनवल्या 49 धावा. 9 फलंदाज इथे बाद झाले. 50 धावांचं टार्गेट अल शिफा 11 कॅम्प संघासमोर असेल. 50 धावांचं टार्गेट. आपण टॉस बॉक्स मध्ये जातोय. तिथे आमचे गोपी जाधव सर
तयार आहेत. पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. ओव्हर टू गोपी सर. वेलकम ऑल ऑफ यू. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीग 2025 13वा पर्व 6वा दिवस आणि पुढच्या सामन्याचा टॉस आपण घेणार आहोत. त्यासाठी टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टनना मी विनंती करतोय. एका बाजूला टीम असेल पुरंदर स्पोर्ट्स पुरंदर आणि दुसऱ्या बाजूला असेल मैत्री प्रतिष्ठान कोथरूड. या दोन्ही संघनायकांना मी विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये या. आणि बरोबरच हा टॉस घेण्यासाठी आमच्यासोबत रोहितजी नांदुरकर जोडले जाणार आहेत. रोहितजी, आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा सोहळा याची देही याची डोळा रंगलाय आणि 6व्या दिवसामध्ये दाखल होत असताना आता पुढचा सामना पुरंदर स्पोर्ट्स पुरंदर विरुद्ध मैत्री प्रतिष्ठान कानितनाथ स्पोर्ट्स पुरंदर विरुद्ध मैत्री प्रतिष्ठान कोथरूड या दोन टीमच्या दरम्यान हा रंगणारा सोहळा यानंतरचा सामना आपण अनुभवणार आहोत. रोहितजी नांदुरकर यांना विनंती आहे, आपण कृपया टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. ऑलरेडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सामना रंगला आहे. पहिला डाव संपला, दुसऱ्या डावाला सुरुवात होणार आहे. तर कोमल दरुरे सर आमच्यासोबत जोडले जाणार आहेत. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड आणि कानितनाथ स्पोर्ट्स पुरंदर या दोन टीमच्या दरम्यान हा सामना होणार आहे. कोमल दरुरे सर आमच्यासोबत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस कॉइन फ्लिप केला जाणार आहे. हेड्स अँड टेल्स कॉल. येस, कानिपनाथ स्पोर्ट्स पुरंदरचा कॉल असणार आहे. टेल्स असा कॉल दिला गेलाय. आणि टेल्स म्हणजेच कानिपनाथ स्पोर्ट्स पुरंदरने हा टॉस जिंकलाय. धन्यवाद सर. आपण असं नसतं बा, पुणे एरिया वाईज हाफमध्ये आपण ही स्पर्धा आज पाहतोय. याच प्लॅटफॉर्मवर खेळण्याची संधी मिळाली आहे. भव्य दिव्य सोहळा अनुभवायला मिळतोय. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल, किती उत्सुकता लागली आणि एकंदरीतच या मॅचमध्ये कशा पद्धतीने उतरणार आहात? प्रथम तर आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि आज आमचे बरेचसे खेळाडू अनुपस्थित आहेत, परंतु नवीन खेळाडूंना घेऊन चांगला खेळ काढण्याचा प्रयत्न करू. आदरणीय सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाच्या सहकार्याने हा सोहळा आपण अनुभवतोय. इथे खेळण्याची संधी मिळाली आहे. हा प्लॅटफॉर्म इथल्या स्थानिक खेळाडूंसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म ठरू शकतो. याकडे कसे पाहता? निश्चितच चांगला प्लॅटफॉर्म आहे. नवीन खेळाडूंनी आपला गेम दाखवण्याची संधी आहे, त्याचा पुरेपूर वापर करून घ्यावा. विशिंग यू ऑल द बेस्ट. लिंबाजी सर आमच्यासोबत आहेत. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान एक खूप मोठं नाव आहे. आज तो संघ या स्पर्धेत खेळतोय. तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आता बॅटिंग करायची आहे आणि या स्पर्धेत एक चांगली संधी निर्माण झाली आहे. कसे पाहता? सर्वप्रथम आयोजकांचं मनापासून धन्यवाद की आपण आम्हाला संधी दिल्याबद्दल. आणि टॉसचा विषय बोलला तर प्रत्येकाला नवीन ग्राउंडसाठी किंवा नवीन खेळाडूंसाठी क्षेत्ररक्षण निवडलं असतं, पण जी संधी भेटली तर सोनं करणार आम्ही, एवढं नक्की. कारण क्रिकेटमध्ये कुठली गोष्ट कमी नाही आहे आणि आमचे सगळे यंग पोरं आहेत. त्या यंग मुलांना घेऊनच मी खेळणार, कारण की प्रत्येकाला संधी द्यायचं आता मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानाने ठरवलेलं आहे आणि ते मी करून दाखवणार. मैत्री प्रतिष्ठान प्रत्येकाला नेहमीच संधी देत असते. आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा आहेत. तर टॉस बॉक्समधून अपडेट आहे. कानितनाथ स्पोर्ट्स पुरंदरने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. अर्थातच मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड हे फलंदाजी करतील. टॉस बॉक्समध्ये सध्या तरी एवढंच. कुठेही जाऊ नका. ऐकत राहा, पाहत राहा प्रहार प्रीमियर लीग 2025 13वा पर्व. स्टे ट्यून ऑन सचिन डबळेज मॅचनल रिजनिंग अकॅडमीचं चॅनल आणि बरोबरच प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटवर. जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं प्रहार प्रीमियर लीग ब्रेन्स बॅट अँड बाउंड्रीज द परफेक्ट कॉम्बिनेशन सीझन 13 मध्ये मनपूर्वक स्वागत. गोलंदाजी मार्क मध्ये रणजित सिंग. काल ऑल इंडिया ओपन पूल मध्ये देखील या खेळाडूने प्रचंड प्रभावित केलं. म्हणजे त्यामध्ये पहिली मॅच जे ते खेळले होते, पहिल्या मॅच मध्ये जो परफॉर्मन्स राहिला रणजितचा अतिशय अप्रतिम होता. तर रणजित गोलंदाजी मार्क वरती, वासिक फलंदाजीसाठी पहिल्या चेंडूवरती सरळ बॅटनं उडवलाय, मात्र खराब क्षेत्ररक्षण. लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक तिथे पोहोचणार आहे.
एका धावेबरोबर सुरुवात होते. माझ्या समोर जोडले जात आहेत गोपी जाधव सर, आपलं स्वागत आहे. 50 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी 10 धावांची सरासरी अपेक्षित आहे आणि वासिक शेख फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल आहे. अजीज आणि वाशिक ही खरं तर खूप जुनी जोडी आहे. कॅम्प बॉईज संघासाठी अनेक वर्ष या खेळाडूंनी आपलं योगदान दिलेलं आहे. आज इथे मैदानामध्ये हलक्या हाताने चेंडू खेळायचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक तिथे पॉइंट वरून धावा देतोय, धाव मिळणार नाहीये. फलकावरती धाव फक्त एक आहे. अल शिफा कॅम्प्स 1 धाव. फलकावर पहिलं षटक सुरू आहे. 50 धावांचं लक्ष्य पाहिलं तर मोठं नाहीये, मात्र ते मोठं करण्याचा प्रयत्न बॉलिंग टीम कडून केला जाईल. रणजित राठोड बॉलिंगसाठी आहे. पहिल्या बॉलवर एक आली, दुसरा बॉल डॉट बॉल होता आणि यावेळेला स्लॉक करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र चेंडू स्क्वेअर लेगला 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये पडतोय, सिंगल मिळते. नरेश सर, इथे फार जोखीम घेण्याची गरज नाहीये, कारण 5 षटका आहेत, 50 धावा बनवायच्या. प्रत्येक षटकामध्ये जरी एक मोठा फटका आला, 10ची सरासरी गरजेची आहे आणि या सरासरीने हा धावफलक पूर्ण होऊ शकतो. मात्र जर थोडीशी घाई झाली, डॉट बॉल आली, विकेट्स आल्या तर मात्र रिझल्ट बदलू शकतो. परंतु वासिक जोपर्यंत मैदानात असणार आहे त्याच्यावर सर्वाधिक दारोमदार असेल. 2 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू रणजितचा. अल शिफा कॅम्प फलंदाजी करतायत मैदानामध्ये. 50 धावांचा पाठलाग. उजव्याच्या बाहेर कव्हर्स मध्ये ओ हो कॅच सुटतोय तिथे. चांगली संधी होती वासिकला पकडण्याची. वासिक सुरुवातीला तावडीत सापडू शकतो, पण एकदा का तो मैदानामध्ये सेट झाला की मग तो किती धुळधान करतो याचं आपण रात्रीच अनुभव घेतलेला आहे आणि त्यामुळं वासिकला बाद करण्याची एक चांगली संधी गमावली असं मी तर म्हणेल, कारण हा कॅच व्हायला हवा होता. स्क्वेअर लेगला चेंडू, गॅप तिथे मोठा आहे. यावेळेस 4 धावा वासिकच्या बॅटनं. अल शिफा कॅम्प 6 वरती पोहोचतील पहिल्या षटकामध्ये. भरपूर चांगली जागा मिळाली. त्यानंतर क्रॉस बॅटने ऑन साईडला टार्गेट केलं. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचलेला नाहीये, रिप्लेमध्ये पाहायला मिळतंय. गुल्लींच्या थोडासा मागे पिच केला, तिथून आपण पाहिलं तर भरपूर वेळ होता वासिकडे आणि त्यानंतर बॉडीला रोल करत असताना पोझिशन मध्ये आला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि हा चौकार वसूल केलाय. जसं तुम्ही उल्लेख केला की वासिकला जीवनदान देणं म्हणजे भरपूर धोक्याचं ठरू शकतं, मात्र इथे संधी प्राप्त झाली आहे. चेंडू शॉर्ट स्टॉप मध्ये येतोय. एकदम इथे रणजित राठोड जो पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करतो. एक चौकार आला, परंतु त्यानंतर त्याने कमबॅक केलं. 5 चेंडू टाकले, 6 धावा. 24 चेंडू मध्ये 44, म्हणजे चांगलं बॅटल चाललंय नरेश सर. निश्चित रणजित राठोड आज पुन्हा एकदा प्रभावित करतोय. काल देखील त्याने प्रभावित केलं ऑल इंडिया ओपन पूल मध्ये. आज पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या पूल मध्ये सुद्धा पहिले षटक काय अप्रतिम टाकले. वासिक 3 बॉल फेस केले वासिकनं, 4 बॉल फेस केले वासिकनं आणि 6 धावा फक्त घेऊ दिल्यात त्या रणजित राठोडनं. एकूण 7 धावा फलकावरती पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 4 षटक अजून शिल्लक आहे आणि विजयासाठी 43 धावांची अजून आवश्यकता. मॅच रोमांचक आहे कारण दोन्ही संघ बलाढ्य आहे. दोन्ही संघांची चांगली स्ट्रेंथ, विशेषतः बॉलिंग स्ट्रेंथ आहे खराडी संघाकडे. केएम फायटर्स कराड. आज निलेश लोंढेचा समावेश आहे संघामध्ये. तो केव्हा गोलंदाजीला येतोय हे देखील बघायचं. हो 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 वासिकला डाव्या यष्टीवरती टाकलेला चेंडू, हात खोलण्याची दिली संधी आणि त्यानं उठवला. पुरेपूर फायदा. मिळतायत धावा 6. ही लेंथ वासिकसाठी नेहमीच फायद्याची राहते. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. विकेटने हा बॉल अगदी स्लॉट मध्ये टाकला, पुन्हा बॉडीला रोल केला आणि त्यानंतर चांगलं टायमिंग जुळत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावलाय. ही खासियत आहे या खेळाडूची. मिळालेल्या संधीचं, मिळालेल्या जीवनदानाचा तो पूर्णपणे लाभ उठवतो आणि अजून एक वेळेला त्याच रिजन मधून मात्र या बिला एक टप्पा घेत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. आलाय चौकार. वासिक सेट ऑन फायर. गोलंदाजांना उद्ध्वस्त करणारी फलंदाजी. डाव्या यष्टीवरचा चेंडू वासिक कधी सोडणार नाही. इथे पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक टप्पा मैदानामध्ये आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 10 धावा इथे मात्र 2 चेंडू मध्ये आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 7 होते, आता स्कोअर 17 वरती पोहोचलेला आहे. तर सरासरीच्या जवळ पोहोचतायत. पुन्हा एकदा वासिकला उजव्याच्या बाहेर चेंडू होता. गुड लेंथ वरती पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू वासिकचा पंच करायचा होता चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरून, मात्र प्रयत्न फसलेला आहे. काही डॉट बॉल या सामन्यामध्ये
शिरकाव करून देतील. मात्र यावेळेला लॉंग लेगला खेळ आहे, क्षेत्ररक्षक दाबेल, त्याच्यासाठी चेस थोडासा कमी पडतोय आणि बरोबरच चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय, मिळतोय चौकार. वासिक पॉवर प्लेमध्ये प्रामुख्याने वासिक ज्यावेळेला फलंदाजी करत असतो त्याला माहिती आहे की पॉवर प्लेमध्ये मला टिपिकल फलंदाजी करायची असते आणि अगदी पॉवर प्ले भेदत असताना जो चांगला सुरुवातीचा खेळ गरजेचा असतो तो फ्लाइंग स्टार्ट सध्या वासिकने करून दिला. 8 बॉलमध्ये तो 20 वर पोहोचलाय. धावसंख्या 21, म्हणजे सुरुवात दमदार झाली आहे. मात्र एखादी विकेट इथे मिळाली तर मात्र केएम फायटर खराडी हा संघ देखील कमबॅक करू शकेल. गोलंदाज प्रयत्न करतायत, तुर्तास मात्र फलंदाज हवी झालेले पाहायला मिळत आहेत. कव्हर्समध्ये केळाय क्षेत्ररक्षक आहे, मात्र बॉल हातातून निसटलाय. एक्स्ट्रा कव्हरला प्रयत्न चांगला होता. धाव मिळणार आहे एक सिंगलच्या मदतीने. धावसंख्या 22. चांगलं क्षेत्ररक्षण निलेश लोंढेचं तिथे शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये. फलकावरती धावांची संख्या 22 आहे. हे षटक चांगलं राहिले. जरूर हलका सावेमध्ये चेंडू होता तिथे आणि आपला सूर मारून निलेश लोंढेने अडवला. या स्क्वेअर कट उंच पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेला भेदून जाईल. खणखणीत चौकार अजीजच्या बॅट मधून इथे येतात. धावा पुन्हा 4 आणि फलकावरती 26. कॉपीबुक फटका होता. टप्पा पडल्यानंतर बॉलला येऊ दिलं. पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाने प्रयत्नांची शिकस्त केली पण तो बॉडी वेट मागच्या पायावर ट्रान्सफर केलं आणि त्यानंतर हा शैलीदार फटका. पहा या खेळाडूचा खेळ गेली अनेक वर्ष तुम्ही पाहतात. मात्र आज मिळालेल्या संधीचा फायदा घेत असताना एका बाजूने वासिक चांगला घेतोय, मात्र दुसऱ्या बाजूने अजित देखील तेवढीच चांगली साथ देतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 26 धाबा. 10ची सरासरी गरजेची होती, मात्र आता 2 षटकानंतर 26 म्हणजे 13ची सरासरी आहे आणि आता समीकरण 18 बॉलमध्ये 24 म्हणजेच रिक्वायर्ड रन रेट 8 वर येऊन पोहोचलाय. 26ला विकेट गमावलेली नाहीये. विकेट हा फॅक्टर खूप महत्वाचा राहील नरेश सर. आणि मात्र जर विकेट आणि डॉट बॉल आली तर पुन्हा एकदा सामन्याचं समीकरण बदलू शकेल. गेले अनेक वर्ष कॅम्प बॉईज हा संघ टेनिस क्रिकेटला रिप्रेझेंट करतोय आणि खूप वर्ष सातत्यानं या विभागातून नवनवीन चांगले खेळाडू पुढे आलेले आहेत. अजीज गेल्या अनेक, मला वाटतं 2 पिढ्यांचं नेतृत्व केलेलं असेल अजीजनं. आजही तो सलामीला येतोय आणि खूप सुंदर फटका जो स्क्वेअर कट खेळला. खरं तर त्याचा क्लास दर्जा सिद्ध करणारा हा फटका होता आणि मला वाटतं इतकं क्रिकेट अजितचं खेळून झाले त्याला आता काही वेगळं सिद्ध करण्याची आवश्यकता नाही आहे. पण धावांचा जो त्याचा फ्लो आहे, जो झरा आहे तो वाहतोय, ही माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. यास पुढे सरसावत सुंदर फटका. टॉस मोठा असेल. क्षेत्ररक्षक प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये. अजितचा पुन्हा एकदा आविष्कार. धावा मिळतील 4. लाईन मध्ये बदल केला. लाईन से भटके तो पडेंगे फटके. अजितसाठी ही लाईन अगदी बेनिफिट राहिली. ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ बॅटचा वापर केला. लॉंग ऑन मध्ये बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षक होता, बॉलकडे पाहत राहिला. कोणताही चान्स त्याच्यासाठी नव्हता. टप्पा पडल्यानंतर चांगला टॉस मिळाला बॉलला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. आक्रमकता दाखवली. काही एकेरी धावा घेतल्या परंतु चांगल्या चेंडूंवर देखील धावा घेत असताना धावफलक पुढे नेलाय, ही विशेष बाब आहे. 16 चेंडू 19 धावांची गरज. गोलंदाज निलेश लोंढेवर हल्ला चढवला गेला. 2 चेंडूमध्ये 5 धावा त्यांनी खर्च केल्यात. अजित घेतोय 9 वर. अजितसाठी 4 विकेटने पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू डीप कव्हर पॉइंट वरती 1 धाव इथे प्राप्त होऊ शकते. या अगोदर जो पुढे सरसावत खेळला तो फुलटॉस बॉल होता. एकतर खाली आलेला फुलटॉस होता आणि त्याला सरळ बॅटनं परत गोलंदाजाच्या बाजूला फटकावणं, यासाठी टायमिंग उत्तम जुळणं महत्वाचं असतं आणि ज्या पद्धतीचं टायमिंग जुळवलं होतं अजिजनं, एकापेक्षा एक चांगले फटके. जो अवघड वाटणारा फटका आहे म्हणजे तो अगदी सहज खेळतो. 1 धाव इथे प्राप्त होते. फलकावरती 33 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. फक्त 17 धावा दूर विजयापासून अल शिफा कॅम्प. आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे झालेली दमदार सुरुवात. 14 बॉलमध्ये 17. निलेश ओढी विकेटने पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला पुढे सरसावला. हलक्या हाताने बॉलला गाईड केलाय. मिड ऑफला बॉल जाईल. एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड वर्तुळामधून तिथे धावतोय तोपर्यंत एकदा मिळाली. सेन्सिबल क्रिकेट म्हणजे जेवढं आक्रमण नरेश सर आपण पाहिलं तेवढं संयम दाखवला. सिंगल घेतली. वासिकला देखील स्ट्राईक एंडला येऊ दिलं. धावसंख्या 34 आहे. शेवटचा बॉल या षटकामध्ये शिल्लक. 13 बॉलमध्ये 16 धावांची आहे गरज. चांगल्या खेळाडूची ओळख काय असते तुम्ही अजितची बॅटिंग बघू शकता. थोडेसे बोटं वळवली होती त्याने बॉलवरून आणि जो चेंडू स्लोवर वन टाकला होता अजिजने लगेच ओळखले की हा चेंडू टप्पा पडून बाहेर जाणार आहे. तो पुढे आला, मात्र जसा चेंडू वळणार आहे त्याचबरोबर तो बॅटचा फेस ओपन करत चेंडूला मिड ऑफ कडे ढकललं.
तर ही गुणवत्ता, ही नवीन खेळाडूंना या शिकण्यासारख्या गोष्टी आहे की तुम्ही चेंडू बघितला पाहिजे. पहिली गोष्ट, हातातून चेंडू सुटताना तो कसा सोडलाय गोलंदाजाने हे बघितलं पाहिजे. आणि जुने जे खेळाडू आहेत, जे अनुभवी खेळाडू आहेत, त्यांच्याकडे या गोष्टी दिसतात तुम्हाला. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 36 धावा अल्शिफा कॅम्प, मात्र 14 धावांची आवश्यकता आहे. तुम्ही मला वाटतंय विक्रम साठेच्या शो मध्ये काहीतरी तेंडुलकर सेहवाग होते. सेहवागने तेंडुलकर बद्दल असं सांगितलं होतं की तेंडुलकरला बॉल दिसतो, कसा बॉल गोलंदाज बॉल टाकणार आहे, त्याचा चेंडूचा कलर जसा बदलत जातो ना, तो कलर सुद्धा तेंडुलकरला समजतो की आता बॉल कोणत्या षटकामध्ये स्विंग होणार आहे. याची सगळ्यात अगोदर त्याला समजते चेंडूचा टप्पा कुठे पडणार आहे, तो कुठे जाणार आहे. आणि ते खूप लवकर समजतं कारण त्याचं लक्ष तिथे असतं, गोलंदाज कसा डिलिव्हर करतोय बॉल. आणि त्यामुळे मग पुढचं काम बरंचसं सोपं होतं की त्याला अंदाज येतो की हा टप्पा इथे पडतोय आणि चेंडू उसळे घेईल किंवा बाहेरच्या बाजूला जाईल, आतल्या बाजूला येईल, आणि त्यामुळं फटका खेळणं सोपं होतं जातं. तर यासाठी अधिकचा सराव गरजेचा आहे. 36 धावा धावफलकावरती आहेत. एका ठिकाणी मी असं वाचलं होतं की तुम्ही 10,000 तास सराव करा, तुम्ही महान या कॅटेगरीमध्ये आपोआप याल. म्हणजे तेंडुलकरनं 10,000 तास सराव केला असेल, लता मंगेशकर यांनी 10,000 तास रियाज केला असेल, उस्ताद जाकीर हुसेन यांनी 10,000 तास तबला वाजवला असेल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 10,000 तास अभ्यास केला असेल. ही महान व्यक्तिमत्व जी घडलेली आहेत त्याच्या पाठीमागे त्यांची तेवढी मेहनत आहे, अथक परिश्रम आहेत, तेव्हा घडतात. आणि आपण देखील त्या तन्मयतेनं तेवढा अभ्यास केला तर निश्चित तुम्ही देखील त्या कॅटेगरीमध्ये जाऊ शकता. अजून मला 8-9 हजार तास कॉमेंट्री करायची गरज आहे. तर 4थं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि 37 धावा अल्शिफा कॅम्प. 11 बॉलमध्ये 13 पाहिजे. चांगला उल्लेख तुम्ही सर केला की सातत्य असणं गरजेचं आहे कोणत्याही गोष्टीमध्ये, आणि आताच्या पिढीने ते शिकणं गरजेचं आहे. कारण अजीजने ज्या पद्धतीने मगाशी त्याचा खेळ दाखवला, यावेळेला स्ट्रॉंग अपील, परंतु पंच अपील फेटाळून लावतात, पूर्णपणे नकार आलाय. चांगल्या खेळाडूच्या ज्या काही गोष्टी आहेत, जे स्किल आहे ते डेव्हलप करावं लागतं. अलीकडे टेनिस बॉलच्या क्रिकेटमध्ये देखील तंत्रशुद्धता आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवर षटकार चौकार येत नाहीत, काही चेंडूंवर एकेरी दुहेरी धावा देखील घ्याव्या लागतात. 10 बॉलमध्ये 13 पाहिजेत. सौरभ शिंदेला आपण पाहतोय लेफ्ट मोठी विकेटने टाकला चेंडू, यावेळेला हा पंप जॅक केलाय, मात्र चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे वासिकला मिळते सिंगल बरोबरच वासिक पोहोचलाय आतापर्यंत 26 वर. अल्शिफा कॅम्प संघाची धावसंख्या आहे 38. विकेट आलेली नाहीये. नरेश सर, या डावाची खासियत म्हणजे दोन्ही फलंदाज ज्या पद्धतीने खेळते त्यांनी विकेट गमावली नाहीये. चांगली तंत्रशुद्ध फलंदाजी, काही चौकार षटकार आले आणि चांगल्या पद्धतीने सेट होत असताना धाव फलक खालता ठेवलाय. ऑन साईडला स्क्वेअर लेगला हा चेंडू जातोय, इथे देखील एक धाव. एकेरी बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 39. 4थं षटक सुरू आहे. 39 धावा. यानंतर अजूनही 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. चांगलं षटक राहिलंय सौरभ शिंदेचं, मोठे फटके येऊ दिले नाही दोन्ही खेळाडूंना, वासिक शेख आणि अजीजला. तर सौरभ डाव्या हाताने ओव्हर द विकेट. ओ हो, वासिक शेख पुल करतोय चेंडूला आणि आकाशात पाठवून देतोय. धावा मिळतील 6. खूप सुंदर फटका, खूप अगोदर आपटला होता बॉल, बाहेर जाणारा बॉल. वासिक मात्र चेंडूच्या लाईन मध्ये आला आणि उंचीचा फायदा उठवत त्याने काय पूल केलाय तुम्ही बघत असाल की जवळपास कमरेच्या उंचीचा बॉल, जसा बाउन्स मिळाला चेंडूला त्याच बाउन्स बरोबर फटका स्क्वेअर लेगच्या मिड विकेटच्या डोक्यावरून पाठवला त्याने 6 धावांसाठी. शानदार षटकार. विजय आता अगदी जवळ येऊन पोहोचलेला आहे, फक्त 5 धावा दूर. अल्शिफा कॅम्प. वासिकडे उंची चांगली आहे, त्यामुळे जरी बाउन्सर टाकला गेला तरी त्याला त्या उंचीला तो चांगल्या पद्धतीने जुळवून घेतो, ही त्याची खासियत राहिलेली आहे. मात्र मागच्या बॉलवरचा षटकार आणि आता यावेळेला कव्हर्समध्ये खेळाय. क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहतोय, चेंडूने वळण घेतलंय. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू वळतोय, तो पण एकदम इथे मागच्या चेंडूवरचा षटकार सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करून देणारा राहिला. आणि आता समीकरण, शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6 जिंकण्यासाठी 4 धावा. मात्र सामना अजूनही संपलेला नाहीये नरेश सर. इथून शेवटच्या षटकामध्ये जर डॉट बॉल आले, विकेट आल्या तर पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकेल. 4 धावांची आवश्यकता, 6 चेंडू 4 या स्थितीमध्ये मॅच आहे. शिकवण मोफत त्यांनी सुरू केलाय, स्पर्धा परीक्षा शिकवण मोफत त्यांनी सुरू केलाय.
लेवलला मोठा स्टार नाहीये पण एक जीव असलेला हा संघ आहे. लेंथ बॉल होता, हलकसा अपील तिथे, मात्र बॅट वरती चेंडू आलेला आहे पहिल्यांदा. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न, विलक्षण वेगवान आहे वासिक. 2 धावा प्राप्त होणार आहे, मात्र 2 धावा दूर पहिल्या विजयापासून अल-शिफा कॅम्प. 48 वर पोहोचलाय धावफलक. विकेट ज्याचा मी सातत्याने उल्लेख केला, विकेट आलेली नाही आणि त्यामुळे पूर्णपणे दडपण बॉलिंग टीमवर टाकलं गेलं. केएम फायटर खराडीवर. अल-शिफा कॅम्प हा संघ आता विजयाच्या उंबरट्यावर पोहोचलाय. 5 चेंडूमध्ये आता 2 धावांची आहे गरज. 17 बॉलमध्ये 35 धावांवर खेळतोय वासिक. पुन्हा यॉर्करचा प्रयत्न, टोक रेशिंग यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, बॉटम हँडचा वापर केला, ऑन साईडला टर्न केलाय, बॉल जातोय काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक थोडासा उशिराने येईल आणि तोपर्यंत 2 धावा घेत असताना हा सामना इथे संपलाय. 4.2 षटकानंतर धाव फलकावर 50 धावा आणि अल-शिफा कॅम्प हा संघ इथे 10 विकेट्सने विजयी होतोय. तर केएम फायटर्स खराडी या संघाला पराभव स्वीकारावा लागतोय. हार्ड लक केएम फायटर खराडी, अभिनंदन. अल-शिफा कॅम्प 49 बनल्या होत्या पहिल्या डावमध्ये, 50चं लक्ष होतं. सुरुवात दमदार झाली. वासिक आणि अजीजने दोन्ही फलंदाज प्रामुख्याने पॉवर प्लेला चांगला स्टार्ट दिला आणि तो सातत्यपूर्ण ठेवला. म्हणजे कोणत्याच षटकामध्ये धावा कमी जास्त होऊ दिला नाही, डॉट बॉल जास्त येऊ दिलेले नव्हते आणि त्या सातत्यपूर्ण खेळाच्या जोरावर हा सामना अल-शिफा कॅम्पने आपल्या खिशात घातलाय. हस्तांदोलन करूनच तुम्हाला मैदानाच्या बाहेर एका रांगेत जायचंय. खेळाडूंसाठी ही सूचना आहे. सामना संपल्यानंतर हस्तांदोलन करून त्यानंतर एका रांगेत मैदानाच्या बाहेर या. मैदानात येताना देखील एका रांगेत यायचंय. मात्र 10 विकेट्सने हा सामना जिंकला आणि या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये दमदार कामगिरी करणारा वासिक शेख ठरलेला आहे सामनावीर. वासिकने बॅट दाखवली. एक गुणवान खेळाडू, आपलं प्रोफेशन सांभाळत असताना क्रिकेटसाठी भरपूर वेळ देतो, तो सराव भरपूर करतो आणि या मैदानावर नरेश सर वासिकचा खेळ सातत्याने आपण बहरताना पाहिलेला आहे. मात्र मॅच समरी आपल्या समोर आहे. पहिल्या डावमध्ये 49ला 9, दुसऱ्या डावमध्ये आपण पाहतोय अल-शिफाने धाव फलक 4.2 षटकामध्ये पूर्ण केला. वासिक 18 बॉलमध्ये 37 धावा काढून नाबाद राहिला. अजीजने 8 बॉलमध्ये 13 धावा काढल्या. नागेशने 2 चेंडू टाकले, 4 धावा त्या खर्च केल्या. रणजित राठोडचं 1 षटक ज्यामध्ये त्याने 7 धावा खर्च केल्या. निलेश लोंढेने 1 षटक टाकलं, 10 धावा खर्च केल्या. सौरभ शिंदेचं 1 षटक, 10 धावा त्याने खर्च केल्या. विकेट कोणत्याच गोलंदाजाच्या खात्यामध्ये नाहीये. विकेटचा कॉलम प्रत्येक गोलंदाजाचा खाली राहिला आणि 10